पिंपरी बुद्रुक गावातील वाळुंज शिवारात हाय प्रोफाईल 3 पत्ती जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा। शुक्रवारी सायंकाळी आलिशान मोटारींसह दुचाकी अशा अंदाजे 36 वाहनांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा। खेड विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल मांडवे, पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्यासह खेड पोलीस ठाण्याच्या पथकाकडून धाड। जुगार सुरू असताना पोलीस आल्याची चाहूल लागतात जुगार खेळणाऱ्यांनी ठोकली धूम। आलिशान वाहनासह जुगार साहित्य असा कोट्यावधींचा ऐवज पोलिसांच्या हाती लागल्याची प्राथमिक माहिती समोर। पोलिसांच्या हातावर तुरी देऊन जुगार अड्डा चालक, खेळाडूंसह पसार। पोलीस कारवाईत मोजक्याच व्यक्ती पोलिसांच्या हाती। राजकीय वरदहस्ताखाली पिंपरी बुद्रुक गावात राजरोस आणि खुलेआम जुगार सुरू असल्याची बाब आली उजेडात। हाय प्रोफाईल जुगार अड्ड्याला पिंपरी चिंचवड कनेक्शन असून एका बड्या राजकीय नेत्याच्या वरदहस्ताखाली हा जुगार सुरू असल्याची माहिती आली उजेडात। खेड पोलीस ठाण्यात जुगार अड्ड्यावरील कार्यवाहीची रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू। अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या प्रत्येक सदस्याला आपले ई-केवायसी करणे अनिवार्य। खेड तालुक्यातील 59,137 अन्न सुरक्षा लाभार्थ्यांचे ई-केवायसी अद्यापही प्रलंबित। तात्काळ ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रशासनाचे आवाहन। ज्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रलंबित राहील त्यांचा धान्य पुरवठा भविष्यात खंडित होण्याची शक्यता असल्याने प्रशासन हे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी आग्रही। ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे मोफत असून यामुळे केवळ पात्र लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळणे सोपे होणार असून कोणत्याही तांत्रिक अडचणीसाठी पुरवठा विभागाशी संपर्क साधावा। तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी केले आवाहन। रेशन कार्ड मधील प्रत्येक सदस्याचे आधार सीडिंग आणि ई-केवायसी असणे बंधनकारक। खेड तालुक्यातील अनेक कुटुंबांमधील काही सदस्यांचे ई-केवायसी अद्याप झालेले नाही। प्रशासनाची ही मोहीम पूर्ण करण्यासाठी ठराविक मुदतीमध्ये प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित सदस्याचे नाव अपात्र ठरवले जाण्याची शक्यता। कळमोडी प्रकल्पाच्या पाणी वापरामध्ये फेर नियोजनाचा शासन निर्णय। फेर जलनियोजनात उन्हाळी सिंचनाच्या पाणी वापरावरही मारली फुली। सातगाव पठार उपसा सिंचन योजनेतील उन्हाळी हंगामाची पाण्याची तरतूद वगळून मूळ प्रकल्प अहवालातील पाणी नियोजनाचे फेर नियोजन केल्यास 4.585 दशलक्ष घनमीटर इतके पाणी सिंचनाकरता प्रकल्पात उपलब्ध होणार। कळमोडी येथे कळमोडी प्रकल्पाअंतर्गत भीमा नदीच्या आरळ या उपनदीवर बांधण्यात आलेल्या दगडी धरणातील वेळ नदीवरील 9 कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे काम करण्यात आले होते पूर्ण। कळमोडी पाणलोट विकास संस्थेचे अध्यक्ष अशोक टावरे यांच्या पाठपुराव्याला यश। म्हाळुंगे MIDC मधील आझमी वेट ब्रिज गट नंबर 574/2016 येथे विक्री आणि वितरणासाठी साठवून ठेवलेला गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त। अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या पुणे कार्यालयाकडून गुटखा, पान मसाला विरोधात कारवाई। पुणे कार्यालयास प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार प्रतिबंधित अन्न पदार्थांवर धडक कारवाई। म्हाळुंगे येथे झालेल्या कारवाईत बोलेरो पिकअप वाहनासह एकूण 79,17,131 रुपयांचा मुद्देमाल जप्त। या प्रकरणी वाहन मालक सिराज नूर आलम आणि अज्ञात जागा मालक यांच्या विरोधात म्हाळुंगे पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद। खेड तालुक्याच्या पूर्व भागात डीपी रोहित्रांच्या चोरीमुळे नागरिक, शेतकरी हैराण। संतप्त शेतकऱ्यांसह जिल्हा परिषदेचे सदस्य आणि बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे महावितरण कार्यालयात दाखल। शेतकऱ्यांना बेदखल करणार असेल तर आम्ही महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा आणू। शेतकऱ्यांना न्याय देण्यात महावितरण अकार्यक्षम असल्याची सभापती विजयसिंह शिंदे यांनी व्यक्त केली भावना। मरकळ गावातील शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयात व्यक्त केला संताप। विद्युत डीपी रोहित्र चोरीमुळे शेतकरी, नागरिकांसह प्रशासनही आलं मेटाकुटीला। हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्ताने मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा। या निमित्ताने विविध विषयांवर व्याख्याने, अनुवादित पुस्तकांचा परिचय, काव्य वाचन आदी उपक्रम राबवून माय मराठीचा करण्यात आला जागर। यावेळी विद्यार्थ्यांना वाचन, लेखन, श्रवण, भाषण, संभाषण अशी भाषिक कौशल्य आत्मसात करून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करावा। प्राचार्य डॉक्टर शिरीष पिंगळे यांनी केले आवाहन।
उपप्राचार्य आणि मराठी विभाग प्रमुख डॉक्टर संजय शिंदे यांनी या कार्यक्रमाचे केले संयोजन. शिरोली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्यालय शैक्षणिक क्षेत्र अंतर्गत विधिमंडळातील कामकाज विद्यार्थ्यांनी प्रथमदर्शी अनुभवलं. यावेळी आमदार बाबाजी काळे यांची विधान भवन परिसरात भेट घेऊन विद्यार्थ्यांनी जाणून घेतली माहिती. आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर येथे एकादशी निमित्ताने आकर्षक पुष्प सजावट. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने पवमान, अभिषेक, दुधारती, नैवेद्य, नित्यपूजा. माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी केली गर्दी. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रोकल येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल प्रशालेत कला आणि विज्ञान प्रदर्शन. यावेळी पुणे येथील विश्वकर्मा क्रिएटिव्ह इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉक्टर दत्तात्रय रामचंद्र बनकर, शिल्पकार शिवराज टेटमे, प्राचार्य विशाल जाधव यांची उपस्थिती. आर्ट शेप्स द फ्युचर या संकल्पनेवर आधारित असलेल्या प्रदर्शनामध्ये इंजिनिअरिंग स्किल, इंटेरियर डिझाईन, आर्किटेक्चरल स्किल, ग्राफिक डिझाईन तसेच टेक्सटाईल डिझाईन यांचीही विद्यार्थ्यांना करून दिली ओळख. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध कलाकृती, कागदकाम, नाविन्यपूर्ण रचनाचित्रे, कल्पनाचित्रे, निसर्गचित्रे, स्थिरचित्रे, कलेचा मूलभूत अभ्यास तसेच टेक्सटाईल डिझाईन यांचाही होता समावेश.